एसएस न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा। एसएस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईलवर। नमस्कार, मी शिल्पा बाविस्कर। एसएस न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। चला तर मग जाणून घेऊयात आजच्या महत्त्वाच्या बातम्या। अंबाजोगाई सत्र न्यायालयात वकिली करणाऱ्या महिलेला सरपंच आणि त्याच्या कार्यकर्त्यांकडून शेतात रिंगण करून काठ्या आणि जेसीबी पाईपने जबर मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे। या मारहाणीत महिला बेशुद्ध पडल्यानंतर तिला दवाखान्यात उपचाराकरिता दाखल करण्यात आलं होतं, परंतु तिथूनही एका रात्रीत उपचार करून महिलेला घरी पाठवण्यात आलं। या प्रकरणी अंबाजोगाई सत्र न्यायालयात वकिली करणाऱ्या महिलेने गावातील ध्वनी प्रदूषणामुळे मायग्रेनचा त्रास होत असल्याने घरापुढील पिठाच्या गिरण्या काढाव्यात, घराजवळ लाऊडस्पीकर लावू नये याबाबत कार्यालयीन तक्रारी दिल्या होत्या। आपल्या विरोधात तक्रार केली म्हणून गावच्या सरपंच आणि इतर 10 पुरुषांनी मिळून वकील महिलेला शेतात रिंगण करून काठ्या आणि जेसीबी पाईपने मारहाण केली। महिलेचं शरीर काळं निळं पडेपर्यंत महिलेला मारहाण करण्यात आली। या मारहाणीत महिला बेशुद्ध झाली। उपचाराकरिता तिला दवाखान्यात दाखल करण्यात आलं असून परंतु व्यवस्थित उपचार न करता महिलेला एका रात्रीच घरी पाठवण्यात आले। या महिलेचे अंगावर वळ उठलेले फोटोही व्हायरल झाले। सरपंच आणि इतर 10 पुरुषांनी मिळून एका वकील असलेल्या स्त्रीला मारहाण करणं कितपत योग्य आहे? गावात सरपंचाचा कारभार कसा असेल? कोणत्या पक्षाचा हा सरपंच आहे? असे प्रश्न आता उपस्थित होत आहे। महाराष्ट्रभर संतोष देशमुख हत्या प्रकरण गाजते। किती अमानुषपणे त्यांना संपवण्यात आलंय हे महाराष्ट्राच्या जनतेने पाहिले। त्यानंतरही अशा प्रकारच्या अनेक घटना बीडमधून समोर आल्या आहेत। यावेळी एका महिलेला अमानुषपणे मारहाण करण्यात आली। आता पोलीस प्रशासन, सरकार आणि राज्य महिला आयोग काय पावलं उचलणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। एसएस न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा। एसएस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईलवर।